शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडवून आणणाऱ्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा, एक शोकांतिका की लोकशाहीतील जबाबदारी. नमस्कार, मी विजय पाठक. राजकीय रणभूमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. भारतीय राजकारणात काही घटना अशा असतात ज्या केवळ एका व्यक्तीच्या पदत्यागापुरत्या मर्यादित राहत नाहीत. त्या संपूर्ण व्यवस्थेवर, समाजावर आणि भावी पिढ्यांवरती विचार करायला भाग पाडतात. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या पत्रात विद्यार्थ्यांचं भविष्य, राष्ट्राची एकता आणि परिस्थितीचा राजकीय गैरफायदा होऊ नये यासाठी आपण पद सोडत असल्याचं म्हटलं आहे. या घटनेकडे पाहण्याचा दोन दृष्टिकोन आहेत. एक म्हणजे त्यांच्या कार्यकाळातील कामगिरीचं मूल्यमापन आणि दुसरा म्हणजे परीक्षातील गैरव्यवहारानंतर मंत्री म्हणून त्यांनी स्वीकारलेली नैतिक जबाबदारी. धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP 2020 लागू करण्यात आले. अनेक दशकांनंतर शिक्षण व्यवस्थेमध्ये व्यापक बदलांची प्रक्रिया सुरू झाली. कौशल्याधारित शिक्षण, लवचिक अभ्यासक्रम, मातृभाषेला प्रोत्साहन आणि बहुविषयक शिक्षण यासारख्या संकल्पनांना महत्त्व मिळालं. तसेच PM स्त्री शाळा, तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये भारतीय भाषांचा विस्तार करण्याचे प्रयत्न झाले. समर्थकांच्या मते हे बदल दीर्घकालीन परिणाम करणारे ठरू शकतात. राष्ट्रीय प्रवेश परीक्षा NEET म्हणजेच नीट आणि JEE आणि CUET अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करण्याच्या निर्णयाचंही अनेकांनी स्वागत केलं. ग्रामीण आणि मातृभाषेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ झाल्याचं अनेक समर्थकसुद्धा मानतात. इतिहासाच्या अभ्यासक्रमात बदल झाले, काही विषयांचा विस्तार, काहींची पुनर्रचना आणि भारतीय राजवंश व सांस्कृतिक वारशाला अधिक स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या बदलांचे समर्थक त्याला भारतीय दृष्टिकोनाचं पुनर्संतुलन म्हणतात, तर टीकाकार इतिहासाच्या सादरीकरणावर वेगळी मतंसुद्धा व्यक्त करताना दिसून येतात. मात्र या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर परीक्षातील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या आरोपांनी शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासाला धक्काच बसला. या प्रकरणामुळे देशभरात विद्यार्थी आंदोलन झालं आणि तितक्याच मोठ्या प्रमाणात राजकीय आणि सार्वजनिक दबाव निर्माण झाला. आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थ्यांचं हित आणि राष्ट्रीय एकता लक्षात घेऊन राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलं. राजीनामा म्हणजे दोष सिद्ध झाला असं नाही होत. अनेकदा मंत्री नैतिक जबाबदारी स्वीकारून पद सोडतात, तर चौकशीच्या प्रक्रिया स्वतंत्रपणे सुरू राहते आणि घटनेकडेही त्याचं दृष्टिकोन व्यवस्थित पाहणं आवश्यक आहे. आज अनेक समर्थकांच्या मनात एक प्रश्न आहे. मोठ्या प्रमाणावर सुधारणा सुरू करणाऱ्या मंत्र्याला पद सोडावं लागणं ही शोकांतिकाच आहे का? त्यांना वाटतं की शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण दिशा दिली आणि त्यांचे कार्य अपूर्ण राहिले. दुसरीकडे काहींचं मत असं आहे की परीक्षा व्यवस्थेतील विश्वास टिकवण्याची जबाबदारी स्वीकारणं हे सुद्धा आवश्यक होतं. लोकशाहीमध्ये ताकद यामध्ये आहे. सरकारची कामगिरी तपासली जाते आणि चुका झाल्यास उत्तरदायित्वाची अपेक्षाही केली जाते. सुधारणा आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टी एकत्र चालल्या तर शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम होऊ शकते. धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळाचं अंतिम मूल्यमापन इतिहास करेल. त्यांनी सुरू केलेल्या सुधारणा किती यशस्वी ठरतात, परीक्षेत व्यवस्थेत किती पारदर्शकता येते आणि विद्यार्थ्यांचा विश्वास कितपत पुनर्स्थापित होतो यावर त्यांचा वारसा ठरेल. शेवटी एवढंच, पदं येतात आणि जातात, पण विद्यार्थ्यांचा विश्वास, शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता आणि राष्ट्राचं भविष्य यापेक्षा मोठं काहीही नसतं. कोणत्याही व्यक्तीच्या कार्याची दखल घेणं आणि त्याचवेळी व्यवस्थेतील त्रुटींवरती प्रामाणिकपणे चर्चा करणं हीच लोकशाही सशक्तीकरणाची आणि सशक्त लोकशाहीची ओळख आहे. धन्यवाद.